माय लॉर्ड, धैर्य मुजुमदार यांनी सावी मुजुमदारांना घराच्या बाहेर काढलं, पण सावी मुजुमदारांनी कोल्हापूरकरां थ्रू मुजुमदारांवर प्रेशर आणून पुन्हा घरात प्रवेश मिळवला. पण ज्याप्रमाणे विलास मुजुमदार यांनी सांगितलं की धैर्य यांनी त्यांचा पत्नी म्हणून कधीच स्वीकार केला नाही, आणि याला एकच कारण आहे, ते म्हणजे धैर्य मुजुमदार यांना कळून चुकलं होतं की सावी मुजुमदारांचं त्यांच्यावरती प्रेम नाही, ते आहे ते फक्त स्वार्थ आणि स्वार्थ. खोटे, माझं धैर्यांवर मनापासून प्रेम आहे, खरं प्रेम आहे. मी कायम त्यांचाच विचार केलाय. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार कधी माझ्या मनात पण आला नाही, कधीच नाही. तुमचं खूप प्रेम आहे ना एकमेकांवर? हो खूप जास्त प्रेम आहे ना? हो, खूप जास्त प्रेम आहे. तुमचं फक्त प्रेम आहे म्हणूनच तुम्ही लग्न केलं ना? हो. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार तुमच्या मनात कधी आला नाही? नाही. त्यांच्यापासून वेगळं व्हायचा विचार कधी केला नाही? नाही. त्यांच्यासोबत सुखाचा संसार करायचा एवढंच तुमचं स्वप्न होतं ना? हो हो हो, त्यांच्यासोबत सुखाचा संसार करायचा होता मला. करायचा आहे. मग लग्न झाल्यानंतर इतके महिने उलटून गेले तरी घरात पाळणा का नाही हल्ला अजून? आय डोंट लाईक दिस सायलेन्स. बोला बोला सावी मॅडम, काहीतरी बोला. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे द्यावंच लागेल. तुम्हा दोघांचं जर एकमेकांवर प्रेम होतं तर अजूनपर्यंत तुम्हाला मूल का नाही झालेलं? आम्ही तसा विचार नाही केला कधी. म्हणजे लग्नानंतर एवढं काय काय होत होतं की मूल जन्माला घालायचा विचार आमच्या मनात नाही आला कधी. मूल जन्माला घालायचा हा विचारच केला नाही कधी का? त्याच्यासाठी जी जवळीक लागते ती तुम्ही कधी होऊच दिली नाही. कसं शक्य आहे? अंगद भाऊंचा स्टुडंट आहे. नाही, अंगद भाऊंचा स्टुडंट असणं शक्यच नाही, कारण तो खरं जर भाऊंचा स्टुडंट असता तर एवढं नीच काम केलंच नसतं त्यानं. हॅलो, एक इन्फॉर्मेशन काढायचे, नाव लिहून घे. अंगद निमकर. भाऊ नाईकांच्या सगळ्या शाळा चेक करा, सगळ्या बॅचेस चेक करा, आणि हा अंगद निमकर खरंच भाऊंचा स्टुडंट आहे का शोधून काढा. महत्वाचं काम आहे, अर्जंट. कामाला लागा. माय लॉर्ड, आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सावी आणि धैर्य यांनी लग्न केलं, एकत्र संसार थाटायचं ठरवलं, पण त्या दोघांमध्ये जवळीकच निर्माण झाली नाही. माय लॉर्ड, हे काय स्टेटमेंट आहे? हे कोणाला खरं वाटेल? त्या उलट मी जो विचार करत होतो तोच खरा आहे हे सिद्ध होताना दिसतंय. सावी मुजुमदार यांनी धैर्य मुजुमदार यांची फसवणूक करण्यासाठी, त्याचा मानसिक छळ करण्यासाठी आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी हे लग्न केलेलं होतं. अगोदर धैर्य मुजुमदार त्यांच्या फ्रेंडशिपच्या जाळ्यात अडकले, पण जसे त्यांचे डोळे उघडले त्यांनी सावी मुजुमदार यांना घरातूनच नाही आपल्या आयुष्यातूनही हाकलून लावलं. पण म्हणतात ना,
दुर्दैवाने कुठल्याही प्रकरणात आपल्याकडे बायकांना जास्त सहानुभूती मिळते, पण सावी मुजुमदार यांच्यासारख्या बायका या गोष्टीचा गैरफायदा घेताना जराही कचरत नाहीत, जराही मागे पुढे बघत नाहीत. आणि मायलॉर्ड, सावी यांनी तेच केलं. याच गोष्टीसाठी त्यांनी ब्लॉग बनवले, लोकांची सहानुभूती मिळवली आणि घरात परत प्रवेश मिळवला. पण धैर्य मुजुमदार यांनी सावी मुजुमदारांना आपल्या आयुष्यात कधीच स्थान दिलं नाही. आणि त्याचमुळे सावी मुजुमदार यांची अत्यंत घुसमट व्हायला लागली. त्याच्या शारीरिक गरजा त्यांना आतून त्रास द्यायला लागल्या. आणि माझे अशील अंगद निमकर यांच्यावर अतिप्रसंग केला. मायलॉर्ड, सावी मुजुमदार यांच्यासारखी बाई ही समाजासाठी अत्यंत घातक आणि धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. दॅट्स ऑल मायलॉर्ड. मिस्टर विधाते, तुम्हाला काही विचारायचं आहे? लॉर्ड, आम्हाला थोडा वेळ हवाय. माझ्या अशिलांवर जे आरोप केले आहेत ते खोटे सिद्ध करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळावा अशी मी आपल्याला विनंती करतो. तर आजच्या सुनावणीमध्ये जो काय आर्ग्युमेंट झालेला आहे त्यानंतर एक गोष्ट सिद्ध झालेली आहे. अभि मुजुमदार यांनी धैर्य मुजुमदार यांना ड्रग्ज दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. धैर्य मुजुमदार यांच्या बाबतीत अजून काही अनुचित घडू नये म्हणून हे कोर्ट सावी मुजुमदार यांच्या खोलीची नीट झडती घेण्याचा आदेश देत आहे. तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत सावी मुजुमदार यांना धैर्य मुजुमदार यांच्या निवासस्थानी राहता येणार नाही असा आदेश देतोय. सावी मुजुमदार यांना त्यांची बाजू कोर्टासमोर मांडण्यासाठी 24 तासांचा कालावधी देण्यात येत आहे. त्या वेळात जर त्यांना आपली बाजू कोर्टासमोर मांडणं शक्य झालं नाही तर त्यांना पुढील कारवाईला सामोरं जावं लागेल. सावी मुजुमदार